ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला. आणि गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही. दोन्ही बाजूनी चालतं असतं. काही जण सन्मानी असतात. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही, असे ठामपणे अजित पवारांनी सांगितले. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहात सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा विचार करतो. 1500 रुपयाची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते. महिला सक्षमीकरणाचे एक मोठा पाऊल सरकारने उचलले. परवाच विधान परिषदेत गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहीण योजनेचे अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत 10 ते 25 हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे. जिल्हा सरकारी बँका आहेत, सरकारी बँका आहेत. मी या सर्वांना आवाहन करणार आहे, ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरणाच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू. कारण हा थोडाफार पैसा नाही, सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल. तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.